नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चेसाठी विषय निवडला आहे, आपल्या माहितीसाठी विषय निवडला आहे, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन. जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन या विषयाला अनुसरून जर आपल्या मनात काही प्रश्न असतील, हा लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डायरेक्ट फोन करून आपण आम्हाला तज्ज्ञांना प्रश्न विचारू शकता. मी फोन नंबर थोड्या वेळाने आपल्याला सांगणार आहे. मंडळी, संपूर्ण जगामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये आज आपण जर बघितलं तर जमिनीत पिकं घेतली जातात, शेतामध्ये पिकं घेतली जातात, पण त्याचं उत्पादन प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी त्याची उत्पादकता आणि जे उत्पादन आहे त्याचा दर्जा हा खालावत चाललेला आहे. अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं की उत्पादनात घट आलेली आहे. याला अनेक कारण आहेत, पण यातलं महत्त्वाचं कारण असं आहे जमिनीचं आरोग्य. मंडळी, आज आपण बघितलं की जागतिक तापमान वाढत आहे, शेतकऱ्यांच्या समोर अनेक आव्हानं आहे आणि त्यात जमिनीचं जर आरोग्य खराब झालं असेल तर उत्पादनात नक्कीच घट येईल. मंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं की याला अनेक कारण आहेत आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे. म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी 2015 फेब्रुवारी महिन्यामध्ये राजस्थानपासून अत्यंत अभिनव असं काम चालू केलं. ते म्हणजे जमिनीची आरोग्य पत्रिका त्यांनी सुरू केली आणि बघता बघता संपूर्ण देशात लाखो करोडो शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करायला सुरुवात केली. काहींनी केली सुद्धा. जसे आपलं हेल्थ कार्ड असतं तसं आरोग्याची पत्रिका असणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे मंडळी की आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा देशामध्ये जेव्हा पहिली हरित क्रांती झाली तेव्हा आपण बघितलं तर संकरित वाण आले आणि संकरित वाणाच्या सोबत रासायनिक खतं आले, रासायनिक कीटकनाशकं आले, तणनाशकं आले आणि लोकसंख्या वाढत होती. म्हणून उत्पादन पण वाढलं पाहिजे आणि म्हणून रासायनिक खतांचा प्रचंड वापर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये करायला सुरुवात केली. आणि काळाच्या ओघामध्ये बघता बघता उत्पादन वाढलं आणि आता हळूहळू घटायला लागलं आहे, कारण जमिनीचं आरोग्य खराब झालं आहे. मंडळी, असं म्हणतात की तुम्ही जर तुमच्या जमिनीची काळजी घेतली तर जमीन तुमची काळजी घेते, तुमच्या पिकांची काळजी घेतं. आणि म्हणूनच आज कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हा चर्चेसाठी विषय निवडला आहे, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत एक नव्हे तर दोन महानुभव तज्ज्ञ आपण स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. मी आपली ओळख करून देतो. सर्वप्रथम श्रीयुत प्रल्हाद सोनवणे सर. नमस्कार. सोनवणे सर हे उपविभागीय कृषी अधिकारी आहेत, कृषी विभाग धुळे जिल्ह्यातून, धुळ्याहून ते आपल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले आहेत. अनेक वर्ष तेथे कार्यरत आहेत, त्यामुळे मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्या गाठीशी आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळेलच. त्यानंतर आपल्यासोबत प्रगतशील कृषीभूषण शेतकरी आहेत श्रीयुत शंकरराव खोत, वाजेवाडी शिरगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा, इथून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले. मिश्र पीक पद्धतीमध्ये त्यांचा हातखंडा आहे. यापूर्वी ते कृषी दर्शन या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दोन महानुभव आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपल्याला आजचा जो विषय आहे त्याला अनुसरून बरंच काही जाणून घ्यायचं आहे. सर नमस्कार. नमस्कार. आपल्या दोघांचंही कृषी दर्शन या कार्यक्रमात मनापासून स्वागत. सर, आपला लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे. दर्शकांना खूप फोन करून आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत, तर पहिले त्यांना फोन नंबर सांगूया. होय मंडळी, आमचे फोन नंबर पहिले नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसटीडी कोड अगोदर फिरवायचा. सर, सुरू करूया. सर, आता सर्वप्रथम आपण असं म्हणतो की जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन. आता जमिनीचं आरोग्य म्हणजे शास्त्रीय भाषेत त्याला काय म्हणता येईल आणि जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, राखण्यासाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत? जमीन ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून उत्पादन मिळवण्याचं. बरोबर. सुपीक जमीन तिला म्हणतात ज्यातनं आपल्याला अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी मिळतंय. शास्त्रज्ञांनी काही मानकं त्या ठिकाणी ठरवून दिलेली आहेत. त्यात भौतिक गुणधर्म त्या जमिनीचे, नंतर रासायनिक गुणधर्म आणि आता चिपळूणकर किंवा पाळेकर यांच्या माध्यमातून जैविक गुणधर्म हे तपासून त्या तिन्ही ठिकाणी जर आपल्याला या तिन्ही बाबींमध्ये जर जमीन आपल्याला अपेक्षित उत्पादन देत असेल तर आपल्याला ती जमीन चांगली आरोग्यदायक आहे असं आपण त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे. आता हे जरी 3 घटक असले तरी ह्यात भौतिक जे घटक आहेत त्या भौतिक घटकांमध्ये मातीचं प्रमाण जास्त असणं, याच्यात जमिनीची घनता महत्वाची आहे. जमिनीत पाणी जर त्या ठिकाणी गेलं तर ते त्याचा निचरा व्यवस्थित त्या ठिकाणी झाला पाहिजे. जमिनीमध्ये हवा खेळती त्या ठिकाणी राहिली पाहिजे. हे असे भौतिक गुणधर्म जर चांगले असले तर आपल्याला अपेक्षित उत्पादन त्या जमिनीतून त्या ठिकाणी मिळवता येऊ शकतं. दुसरं, रासायनिक दृष्टिकोनातून आपण जर म्हटलं, जशी बॅटरी असते त्याच्यामध्ये धनभार ऋणभार असतात. जर बॅटरी फुल पॉवरफुल असेल तर त्याच्यामध्ये हे जे धनभार ऋणभार यांचं जास्तीत जास्त मिश्रण त्या ठिकाणी असतं आणि ज्यावेळेस बॅटरी कमी चार्जिंगची असते त्यावेळेस हे कमी झालेले असतात. म्हणजे ह्या रासायनिक दृष्टिकोनातून जर
म्हटलं तर त्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर, मातीचे कण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर, हे सगळे मातीचे कण आणि हे जे सेंद्रिय पदार्थ आहेत ते ऋणभाराचं काम करतात. आणि हे जे आपलं कॅल्शियम, मॅग्नेशियम हे असंख्य प्रकारचे हे जे मूलद्रव्य आहेत हे मूलद्रव्य धनभाराचे असतात. ऋणभार त्या ठिकाणी जर जास्त असले तर धनभारांना धरून त्या ठिकाणी ठेवतील, आणि जर समजा हे कमी असले तर धनभार सुद्धा त्या ठिकाणी कमी राहतील. आणि म्हणून आपल्याला रासायनिक दृष्टिकोनातून जर म्हटलं तर रासायनिक त्या जमिनीचा सामू, त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये जी काय म्हणतो आपण विद्युत वाहकता आहे, विद्युत वाहकता EC, नत्र, स्फुरद, पालाश यांचं प्रमाण चांगल्या स्वरूपामध्ये असायला पाहिजे. दुय्यम घटक चांगले असले पाहिजेत. सूक्ष्म मूलद्रव्यांचा तुटवडा त्या ठिकाणी भासला पाहिजे. आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विषयाची चर्चा आहे का आपली जमीन जैविक दृष्टिकोनातून सक्षम असली पाहिजे. जैविक दृष्टिकोनातून सक्षम असली पाहिजे म्हणजे तिच्यामध्ये गांडूळ असले पाहिजे, त्याच्यात मायक्रोरायझा असला पाहिजे, त्याच्यात जर द्विदल वनस्पती असल्या तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर गाठी, मुळांवर गाठी त्या ठिकाणी असल्या पाहिजेत. आणि म्हणून आता जैविक दृष्टिकोनातून ती जमीन सक्षम असली पाहिजे. आणि म्हणून अशी जर जमीन असेल तर ती उत्पादनाला चांगली जमीन त्या ठिकाणी म्हणता येईल. तिचं आरोग्य चांगलं आहे, तिचं आरोग्य चांगलं असेल आपल्या असं त्या ठिकाणी निष्कर्ष. तिन्ही घटक महत्वाचे आहेत. तिन्ही घटक आणि ते व्यवस्थित जमिनीत असले तर जमिनीचं आरोग्य चांगलं असू शकतं. काळाच्या ओघात मला असं वाटतं की आपण त्याकडे थोडंसं लक्ष केलेलं आहे. शंकर, एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे की असं म्हणतात की जमिनीची आरोग्य पत्रिका, जसं माननीय मोदीजींनी, आपले देशाचे पंतप्रधान, त्यांनी सांगितलं की ही पत्रिका प्रत्येक शेतकऱ्याकडे असली पाहिजे. पण आता खतं व्यवस्थापन करताना बरेच वेळा शेतकरी माती परीक्षण न करता खतांचा उपयोग करतात. ते कितपत योग्य आहे, चूक आहे की बरोबर आहे? त्याहीपेक्षा महत्वाचं की आपण स्वतः शेतकरी आहात, प्रगतशील शेतकरी आहात, कृषीभूषण शेतकरी आहात, तर आपण माती आणि पाणी परीक्षण हे रेग्युलर करता का, नेहमी करता का? मी गेले परंपरागत या राज्यामध्ये शेती करत असताना गेली 17-18 वर्षापूर्वीपासून मिश्र पीक पद्धतीचं अवलंबन केलं. आणि त्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये गुणदोष त्या काळात काय आहेत हे समजत नव्हतं. शासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी लॅब दिलेले आहेत, मोबाईल व्हॅन दिलेले आहेत, आणि त्याद्वारे जमिनीचं माती परीक्षण विभागवार किंवा त्या आपल्या जमिनीच्या पद्धतीनुसार आणि पाण्याचं परीक्षण अत्यंत महत्वाचं आहे. शेती अत्यंत चांगली शेती करायची असेल तर मुळातच कोणत्याही पीक पद्धतीला 18 अन्नद्रव्यांची गरज असते. आणि मग ती तुमच्या जमिनीमध्ये नसतील तर त्या कमतरता तुमच्या पीक पद्धतीवर येतात. आणि पीक पद्धतीवर आल्यानंतर तुम्हाला मग रसायनांच्या किंवा ह्याच्या फवारण्या किंवा खतांच्या, रासायनिक खतांचं प्रमाण वाढवावं लागतं. आणि त्यामुळं तुम्हाला परत या पीक पद्धतीमध्ये गुणदोष तयार होतात आणि शिवाय मातीचं पृथक्करण सुद्धा बिघडतं. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं आज शासन लेवलला जी शासनाची जी माती परीक्षण किंवा पाणी परीक्षणाची समस्या आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि ती संगोपली पाहिजे. शंकर, एक फोन घेऊया. ओके. भंडाऱ्याहून डॉक्टर मनोहर कापगते काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा. हा, हॅलो सर. मी काय म्हणतो की गोमूत्र आणि शेण हो, याचं शेतीला कितपत योग्य आहे आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं? हो, विचारू सर. आता सर काय सांगताय? सर, गोमूत्राचा तर अत्यंत महत्वाचा फायदा आहेच. गोमूत्र आपल्या पारंपरिक दृष्टिकोनातून ज्यावेळेस मेंढ्या शेतकरी बसवतात तर त्यांचं ते काय म्हणतो आपण लेंड्या ज्या पडतात त्याच्यापेक्षा गोमूत्राचा जास्त फरक आहे. आणि गोमूत्र आणि शेण यांचं एकत्र करून आता शासनाने पारंपरिक शेतीला सुद्धा चालना त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून आता पंचगव्य असेल, जे दक्षिण भारतातनं आलेलं आहे तंत्रज्ञान, जे पाळेकरांनी सांगितले जीवामृत तयार करणे, याच्यात मूलतः घटक आहेत शेण, ज्या शेणामध्ये जीवाणूंची संख्या असते. आणि ते शेण, गोमूत्र, डाळीचं पीठ आणि ते गुळाचं मिश्रण त्या ठिकाणी केलं तर त्याचे चांगले परिणाम आम्हाला प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. म्हणून गोमूत्र गोळा करणे आणि त्याचा वापर करणे अत्यंत फायदेशीर मला त्या ठिकाणी. जे आपण जर सांगितलं की भौतिक, रासायनिक आणि जैविक, तुम्हाला जैविक त्याच्यामुळे मला वाटते वाढ होत असेल आणि जमिनीचं आरोग्य चांगलं झालं किंवा आपोआप पिकांचं पण आरोग्य चांगलं राहतं त्या ठिकाणी चांगलं. शंकर, आपण सांगत होतात माती परीक्षण, पाणी परीक्षण, आणि आपण हे सांगत होतात की याची गरज काय आहे आज? नाही, आज जर तुम्ही टोटल बघितलं की एक भार पीक पद्धतीमुळे खत व्यवस्थापनामध्ये तुमच्याकडे माती परीक्षण करण्याच्या गोष्टी असून सुद्धा आपण न करता
आज दुकानदाराकडे जाऊन आपण वेगवेगळ्या प्रकारची खतं औषधं अमकं पीक केलं आणि त्यासाठी मला ऊस केलाय किंवा आणखीन कुठलं पीक केलं त्या पिकासाठी आम्हाला तुम्ही खत व्यवस्थापन द्या. म्हणजे दुकानदार लोक ती तुम्हाला खत व्यवस्थापनाचं सांगतात, पण ऍक्च्युली शेतकरी स्वतः डॉक्टर असला पाहिजे. माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही जर अनेक वर्ष शेती परंपरागत करत आला असेल तर तुमच्या पिढ्यानपिढ्या असलेली तुमची माती आणि त्यातल्या अन्नांश घटकांची माहिती तुम्हाला नक्की माहीत असली पाहिजे. आणि मग तुम्ही करणारी पीक पद्धती आणि त्याचा भारदारपणा तुम्हाला त्याशिवाय जपता येणार नाही. माझ्याकडे आपण ज्या शेती पद्धती अवलंबतो त्यामध्ये कोणत्या कोणत्या पीक पद्धती अवलंबल्या पाहिजेत. पूर्वी आपण बिवड पद्धतीनं शेती करायचो. आज ती बिवड पद्धतीची शेती आज आपल्यातून नाहीशी झालेली आहे. एक भार पीक पद्धतीवर त्याच रसायनांचा आणि त्याच खतांचा आपण सलग सातत्यानं वापर करत आल्यामुळे त्याच्यावरती मोठे बदल झालेले आहेत. शंकर, एक फोन घेऊया. ओके. नगर जिल्ह्यातून एक फोन येतोय. विनय मोरे काही विचारू इच्छितात. नमस्कार, विचारा. सर, माझी जमीन आहे ना, 1 एकर अशी आहे की ते पिकतच नाही अजिबात. कुठलं पीक केलं तरी ते कुठतरी येतं, चक्कर दलदल होती सारखी त्यात क्षारयुक्त. एवढाच प्रश्न आहे विनयराव? एवढाच प्रश्न आहे? त्यात कुठलं पीक करावं किंवा ती जमीन व्यवस्थित पिकवण्यासाठी काय करावं? सॉरी सर, काय सांगता? जमीन एकतर त्यांनी माती परीक्षण करून घेणं, जसं खोताने सांगितलं का आपली नेहमी जमीन खराब आहे म्हणजे दलदल निचरा होत नाही, निचरा होत नाही. म्हणजेच ती जमीन जर समजा खारवट असेल तर त्याच्यात आपल्याला किती प्रमाणामध्ये काय म्हणतो आपण जिप्सम समुद्र जास्ती असेल तर जिप्समचा वापर त्यांनी करावा. किती वापरायचा हे आपल्याला गणिती ताळ्यानुसार त्या ठिकाणी काढून दिलं जाईल. आणि आणखी जसं आपल्याला हिरवळीची खतं त्या ठिकाणी घ्यावी लागतील. म्हणजे ताग किंवा धेंचा जर त्या ठिकाणी आपण गाडलं तर तो त्या जमिनीचा पोत त्या ठिकाणी सुधरू शकतो आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. शंकर, आपल्याला काही जमिनीमध्ये पाणी कशा प्रकारचं येते, कुठून येते, म्हणजे कॅनॉलचं येते, नदीचं येते का, ओढ्याचं येते का, गावातून वाहून जाणारं जाते. आणि त्यावरती मग त्या जमिनीमध्ये निचरा होत नसेल तर त्या जमिनीमध्ये विहिरीसारखा प्रकार करून किंवा ओढ्यासारखं पाईपलाईन टाकून त्यामध्ये सबसर्फेस सारखं काम करून पाणी बाहेर काढून दिलं पाहिजे. निचरा केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं निचरा झाला तरच ती जमीन तुमच्या हाताखाली येईल. हो, आणि सरांनी सांगितलं की माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. सामू जर जास्त असेल तर जिप्समचा वापर करून सुद्धा आपण आपली जमीन भुसभुशीत करू शकतो आणि मराठी भुसभुशीत झाली तर पाण्याचा निचरा पण होऊ शकेल. एक फोन येतोय नगरवरून. शांताराम दरोडे काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा. शांतारामजी, विचारा. हॅलो. हा, विचारा. तर मी जीवामृत बनवलेलं आहे. हो. तर ते पूर्ण घटक असतात का त्यामध्ये? हो, अन्नद्रव्य. अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य. आपण विचारूया तज्ञांना, काय सांगता येईल? नाही, यात सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा दुय्यम अन्नद्रव्य त्या ठिकाणी नसतात. यात काय आहे, यात जीवाणूंची संख्या त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसते. काही परीक्षणं त्या ठिकाणी केलेली आहेत. हे जीवामृत ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये टाकतो त्यावेळेस ते काय म्हणतो आपण, त्यात गांडुळांची संख्या वाढलेली त्या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि ज्यावेळेस गांडुळांची संख्या वाढते त्यावेळेस त्या ठिकाणी हवेची पोकळी निर्माण होते, हवा खेळती राहते आणि म्हणून जी पिकं असतात त्यांच्या मुळ्या खोलवर जातात आणि खोलवरून अन्न त्या ठिकाणी घेतात. असे परिणाम या जीवामृत पासून आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसतात. आणि जीवामृत मध्ये सर शेणाचा पण वापर केला जातो. हा, त्यामुळे त्याच्यातून सुद्धा एनपीके थोड्याफार प्रमाणात मिळत असते. जीवामृताचा वापर आपण पीक पद्धतीच्या भारानुसार करायचा आहे. जर आपण पीक लागवडीपासून पिकाच्या फुलधारणेच्या दरम्यान आपण कोणत्या बॅक्टेरिया त्यामध्ये आपण वाढवू शकू. आणि तुम्ही जर बघाल तर ट्रायकोडर्मा सारख्या बॅक्टेरिया पीक वाढीच्या किंवा जमिनीत तुमच्या इतर तयार होणाऱ्या भुऱ्या ह्या नाहीशा करण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. जीवामृताचा वापर तुम्ही करत असाल तर तुम्हाला रसायनांचा वापर कमी करून तुम्ही पूर्वीचं जे तुमची पीक पद्धती आहे त्याचा काय अवशेष आपण त्याच्याबरोबर जीवामृताचा वापर करणं गरजेचं आहे. कारण काळाच्या ओघामध्ये रासायनिक खतांचा वापर करून आपण जमिनीचं आरोग्य खरंच आपण धोक्यात आणलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सुरुवातीला जीवामृत याचा वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे सांगितलं की जैविक किंवा त्याच्यामध्ये जे बुरशींची वाढ होऊ शकते, म्हणजे जे फायदेशीर बुरशी आहे त्याची वाढ होऊ शकते, जीवाणूंची संख्या वाढू शकते आणि जमिनीचं आरोग्य सुधारू शकतं. त्यामुळे जीवामृताचा वापर करायला अजिबातच हरकत नाही. त्यामुळे शेतीला नक्की फायदा होऊ शकतो. मंडळी, बरंच काही जाणून घ्यायचं आहे हा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सर, एक प्रश्न आपल्याला मला अत्यंत महत्त्वाचा विचारायचा होता, पण एक फोन आलाय पैठणवरून. अशोक बोबडे काही विचारू इच्छितात. नमस्कार, विचारा. हा सर, मी अशोक बोबडे बोलतो. हो सर, विचारा. हा सर, प्रश्न असा आहे, आमच्या जमिनी एमआयडीसीच्या लगत असल्या कारणानं पाणी, एमआयडीसीचं पाणी पेप्सी कंपनी आहे, त्या कंपनीचं पाणी येत आहे. तर त्यातनं आम्हाला परिस्थिती अशी निर्माण होते, सगळं ठिबक हे जाम होत आहे, ठिबक संच जाम होत आहे. तर ते पाणी कितपत योग्य आहे त्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती द्या. आणि त्याचा जीवामृत आणि ठिबक मधून सोडता येईल का, हे पण सरांकडून आम्हाला माहिती करून घ्यायची. अशोकराव, आपला प्रश्न असा आहे की तिथे नदी आहे का? हॅलो, नदी आहे का तिथे? नाही सर, एमआयडीसी आहे ना. एमआयडीसी पाणी सोडलंय. हा, एमआयडीसी आहे ना. आता आम्ही फार दिवसापासून ओरडून त्यांना, पण ते काही ऐकत नाही ते लोक. एमआयडीसीच्या लगत आमच्या जमिनी आहेत, पाणी भरपूर आहे. परंतु विषय त्यातला असा आहे की पाणी कंपन्या काय करतात, सांडपाणी डायरेक्ट म्हणजे फिल्टर न करता ओपन पाणी सोडून देतात त्यांच्या जमिनीमध्ये. ते पाणी विहिरीमध्ये. ठीक आहे, विचारूया सरांना. शंकरराव, काय सांगताय? मुळातच तुमच्या एमआयडीसी मधून सोडलेलं पाणी आहे आणि ते जर पाणी विषमय पाणी ते राहील आणि ते तुमच्या बोरवेल किंवा विहिरीमध्ये जर येत असेल निचरा होऊन, आणि ते आपण जमिनीतल्या जर ते पाणी जर तुम्ही पीक पद्धतीला वापरत असाल तर तुमची जमीन 100% खराब होणार आहे भविष्यामध्ये. आणि त्यासाठी तुम्हाला पर्यायानं पाणी व्यवस्थापन दुसरं करायला पाहिजे किंवा त्याच्यावर फिल्ट्रेशन वेगळ्या पद्धतीचं करायला पाहिजे. जर तुम्ही फिल्ट्रेशनमध्ये तज्ज्ञांच्या मतानुसार जर ते फिल्ट्रेशन व्यवस्थित करून घेतलं तरच ते तुम्ही पाणी वापरा. अन्यथा तुमचे सगळे ठिबक सिंचनाचे जे संच आहेत ते खराब होणार, तुमच्या पीक पद्धतीचा भादापणा बिघडणार, तुम्ही औषधोपचार करत बसणार आणि मग त्याच्यामुळे तुमच्या जमिनीचं आरोग्य आणखीनच बिघडणार. त्यापेक्षा तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्या पाण्याची तपासणी करून घ्या आणि त्या पाण्यावरती काय करता येईल, म्हणजे कशा प्रकारे ते फिल्ट्रेशन करता येईल आणि शेतीसाठी योग्य करता येईल याची काळजी घ्या. आणि त्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाचं सहकार्य घ्या आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हे सगळं अवलंबा. दुसरा शंकर, त्यांनी हा पण एक प्रश्न विचारला होता. सर, आपल्यासाठी पण हा प्रश्न आहे की ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जीवामृत त्यांना देता येईल का पिकांना? नाही, मुळातच तुमचं पाणी दूषित असेल आणि विषमय पाणी जर असेल तर ते पाणी तुम्हाला जीवामृत दिलं तरी त्याच्यावरती ते दोष निर्माण करते. सर, आपलं काही मत आहे याविषयी? हा, याच्यावर संशोधन झालेलं आहे. शेतकऱ्यांनी काही प्रयोग केलेले आहेत. जसं राऊरीला काही शेतकऱ्यांनी जीवामृत देण्याच्या दृष्टिकोनातून उपकरणं तयार केलेली आहेत. आमच्या धुळ्यात पण काही उपकरणं त्या ठिकाणी तयार केलेली आहेत, ठिबकच्या माध्यमातून देता येईल. सर, सर, आता एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की गेल्या खरीप हंगामामध्ये आपण बघितलं की प्रचंड पाऊस पडला देशामध्ये, राज्यामध्ये सगळीकडे जवळपास. अशा परिस्थितीमध्ये एक महत्त्वाचं नुकसान होत असतं जे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही की मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप होत असते, सॉइल इरोजन ज्याला आपण म्हणतो. तर सर, आता ही धूप कशी थांबवावी आणि काय उपाययोजना करायला पाहिजे, काय सांगताय? हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जमिनीची धूप म्हणजे मातीचे कण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे किंवा आपली जमीन जी आहे ती त्या ठिकाणी आपल्या शेतातून त्या ठिकाणी वाहून जाते. ही जमीन ज्यावेळेस आपल्या शेतातून वाहून जाते तर त्यासोबत जे मूलद्रव्य असतात हे मूलद्रव्य सुद्धा त्या ठिकाणी वाहून जातात आणि म्हणून आपली जमीन क्षीण होते. आता ती जी क्षीण झालेली जमीन आहे तर सर, मला असं वाटतं आपण फोटोग्राफच्या माध्यमातून दाखवूया. एक फोन घेऊया. नगर जिल्ह्यातून एक फोन येतोय. विश्वनाथ जगदाळे काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा. विश्वनाथ, आम्हाला टरबूजवाडीची लागवड करायची आहे. कशाची? टरबूजवाडी. टरबूज? हो सर, टरबूजाची लागवड करायची आहे. तर आम्हाला त्याला आपण खत वगैरे कसं टाकतो तर त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा आणि माती परीक्षण करणे गरजेचे आहे. बर, विचारूया सरांना आपण. सर, कलिंगडाची लागवड करायची म्हणजे टरबुजाची लागवड करायची आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्याचं खत व्यवस्थापन कसं झालं पाहिजे आणि माती परीक्षण करणं आवश्यक आहे. काय सांगताय सर? हा, म्हणजे आपण तर माती परीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे हे तर आपल्याला या ठिकाणी खोतांनी सांगितलेलं आहे. आता टरबुजाचं ज्यावेळेस आपण लागवड करतो, खत व्यवस्थापन करतो, त्यावेळेस माती परीक्षणानुसार त्याच्यात वर खत किती टाकायचं ह्याचं आपल्याला त्या ठिकाणी कोष्टक आमच्या माती परीक्षण लॅबोरेटरीमधून त्या ठिकाणी करून दिलं जाईल. म्हणजे जो अहवाल, जो रिपोर्ट दिला जाईल माती परीक्षणानंतर त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असेल की किती हेक्टरी किंवा एकरी खत द्यायला पाहिजे, एनपीके. होय. नाही, याच्या व्यतिरिक्त जे शेणखत टाकायचं जे आमचे रेकमेंडेशन आहे ते सुद्धा ती जी आपण चारी करणार आहोत त्या चारीमध्ये ते शेणखत त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. आणि जे काय म्हणतो आपण बेसल डोस किंवा आपल्याला जो सुरुवातीचा जो खताचा डोस आहे तो सुद्धा
ओळीमध्ये टाकणं अत्यंत आवश्यक आहे. शंकरराव, बरेच मिश्र पिकं आपण घेतलेले आहेत, रेकॉर्ड आहे आपला, आणि मिश्र पिकामध्ये आपला हातखंड आहे. ते टरबूजाच्या लागवडीमध्ये सरांनी जसं काही खतांचं सांगितलं तसं आपल्याला पण काही सांगता येईल? सरांनी जसं सांगितलं सेंद्रिय खताचा त्यामध्ये वापर करा आणि माती परीक्षणाच्या शिफारशीनुसार तुम्हाला त्यावरती तज्ञ मंडळी तुम्हाला NPKचं मार्गदर्शन करतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याचं मार्गदर्शन करतील. पण जमिनीच्या पीक वाढीच्या भारदारानुसार जर तुम्ही त्यामध्ये झेंडूसारखी लागवड केली तर त्यामधून तुम्हाला कंदमाशीची अंडी त्यामध्ये ट्रॅप करता येतील, मुळांमध्ये निमेटोडचं काम करता येईल. आणि मिश्र पीक पद्धतीतून तुमच्या जमिनीवर जे होणारे दोष आहेत, म्हणजे रासायनिक फवारण्यांचे असतील किंवा तणनाशकांचे असतील, हे दोष तुम्हाला त्यातनं नाहीसे करता येतात. म्हणजे मित्र कीड संगोपनाचं कार्य मिश्र पीक पद्धतीतून केलं जातं. म्हणजे आणि थोडक्यात त्यांनी सांगितलं की खत व्यवस्थापन कसं करायचं. तर मला असं म्हणायचं की विश्वनाथजी, की 100% पाण्यात विरघळणारी खतं मार्केटमध्ये आज उपलब्ध आहे, त्याची सुद्धा फवारणी आपण पिकाच्या काल जी अवस्था आहे, वेगवेगळी अवस्था आहे, त्यानुसार आपण करू शकता. बरंच काय जाणून घ्यायचं आहे, सरांकडून पण बरंच काय जाणून घ्यायचं आहे. पण मंडळी, त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता, आपलं उत्तर अर्धवट राहिलंय, पण एक फोन आलाय बेळगावहून. अशोक साळुंके काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा. सर नमस्कार. सर नमस्कार, मी बेळगावहून बोलतो, अशोक साळुंके. विचारा. माझा प्रश्न असा आहे की सर, कारखान्यामधून राख आणि मळीचं प्रमाण देतात आम्हाला, ते जमिनीला कितपत योग्य आहे, त्याचा वापर करावा की नको? बरोबर, विचारूया सरांना. सर, कारखान्यातून राख पण मिळते आणि मळी पण मिळते आणि त्याचा वापर शेतकऱ्यांना करायला सांगतात, शेतकरी करतात पण आहे. तर हे योग्य आहे की अयोग्य आहे? आपल्याला झेंडे सरांनी, आमचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी जर जमीन खराब झालेली असेल, क्षारपड असेल, तर तिच्यामध्ये 4 ते 5 टन आपण मळी टाकून तिची प्रत सुधारू शकतो, असं आपल्याला शास्त्रज्ञांच्या निष्कर्षावरून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याचा वापर आपल्याला करू शकतो आपण, त्याचा फायदा आपल्याला होतो. सर, राख पण त्यांनी विचारलंय. राखेच्या दृष्टिकोनातून तर आहेच. राखेमध्ये स्फुरद घटक असतो आणि तो आपल्याला फायदेशीर असतो, तेही आपल्याला उपयुक्त त्या ठिकाणी असू त्याचा उपयोग करू शकतो आपण. बरोबर. सर, आपला फोन येण्यापूर्वी आणि ब्रेकपूर्वी आपण उत्तर देत होतात की धूप धूप अत्यंत महत्वाचा भाग आहे. धुपीच्या दृष्टिकोनातून कृषी विभागाचं पाणलोट तत्वावरची कामं त्या ठिकाणी सुरू आहेत. परंतु जी धूप होते, या धुपीमध्ये जैविक दृष्टिकोनातून जर आपण त्या ठिकाणी पाहिलं, मोठ्या प्रमाणावर माती आपल्या जमिनीतून त्या ठिकाणी वाहून जाते, तिची उत्पादकता आपल्याला त्या ठिकाणी कमी होताना दिसते. मग हिच्यासाठी आपल्याला आडवे बांध घालणे, त्या ठिकाणी जमीन सपाटीकरण करणे इत्यादी जरी काम त्या ठिकाणी असलं तरी आमच्या परिसरामध्ये बांधावर त्या ठिकाणी आपण साबर लागवड त्या ठिकाणी असायची पूर्वी, आणि तिच्यामुळे जमीन धरून ठेवली जायची, पाण्याचं संवर्धन व्हायचं आणि धूप त्या ठिकाणी व्हायची नाही. हे जरी अत्यंत कमी महत्वाचं त्या ठिकाणी स्पेसीज असली किंवा पीक वनस्पती असली तरी ती आता नष्ट व्हायला लागलेली आहे. आणि तसंच घायपात मोठ्या प्रमाणावर आमच्या परिसरामध्ये व्हायची. ही जी घायपात आहे हिच्यापासून शेतकरी दोर बनवायचे, तर हिच्यामुळे सुद्धा संवर्धन त्या ठिकाणी व्हायचं. परंतु आता हे जे साबर आहे, हे जे घायपात आहे, ही नष्ट व्हायला लागलेली. या वनस्पती नष्ट व्हायला लागल्या आणि ह्याच्यामुळे जास्त धूप त्या ठिकाणी व्हायला लागलेली आहे. आणि म्हणून जे आपण शास्त्रीय उपाय आहेत का बांध घालणे, याच्यापेक्षाही हे जे काय म्हणतो आपण जैविक बांध जे म्हणतो, हे घालणे अत्यंत आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त आमच्या परिसरामध्ये काही शेतकरी बांधावर जी वृक्ष लागवड आहे, बांधावर त्या ठिकाणी आपण अंजनाची लागवड करू शकतो किंवा आपण सागाची सुद्धा लागवड आपल्या बांधावर त्या ठिकाणी करू शकतो. अशी जर लागवड त्या ठिकाणी असेल तर आपली जमीन जागच्या जागी राहील. मला एक गोष्ट इथे शेअर करायची वाटते. 2005 26 जुलैचा जो पाऊस पडला होता आणि त्यानंतर कार्यक्रमामध्ये बाळासाहेब थोरात माननीय कृषी मंत्री होते, त्या काळामध्ये कार्यक्रमात सहभागी झाले ते शासनाच्या योजना सांगायला. तर त्यांनी मला सांगितलं की योजना खूप आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की तो जो पाऊस पडला होता त्या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामधून लाखो टन माती वाहून गेली होती, जी परत आणता येत नाही. माती अत्यंत महत्त्वाचा घटक आहे शेतीसाठी आणि त्याची धूप जी होते ती थांबवलीच पाहिजे. आता सरांनी जसं सांगितलं की घायपात असो किंवा अंजन असो किंवा साग असो किंवा निवडुंगाची लागवड, हे सगळे नष्ट होत चाललेलं आहे काळाच्या ओघामध्ये, कुठे दिसत नाही आता.
त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण पाण्याची सोबत मातीची धूप जर झाली तर ती माती परत आपल्याला आणता येत नाही. मातीसुद्धा आजकाल विकत घ्यावी लागते. मला असं वाटतं खूप महत्त्वाचा विषय. शंकरराव, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की सेंद्रिय कर्ब जमिनीत असला पाहिजे, त्याची टक्केवारी व्यवस्थित असली पाहिजे, तरच जमिनीचं चांगलं आरोग्य राहतं, नाहीतर जमिनीची तब्येत खराब होते. तर सेंद्रिय कर्ब कितपत महत्त्वाचं आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीला सेंद्रिय कर्बाची फार मोठ्या प्रमाणात गरज असते. आज तुम्ही जर बघाल तर एक भार पीक पद्धतीमुळं सेंद्रिय कर्ब उपलब्ध होण्यापेक्षा रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. आज ऊसामध्ये ऊसाचं पाचट असेल तर ते न जळता ते ठेवलं पाहिजे. म्हणजे जे बी अवशेष आहेत, तुम्ही शेणखताच्या रूपाने असेल, लेंडी खताच्या रूपाने असेल, किंवा सीट आपण कोंबडी सीट असेल, या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विष्ठा ह्या तुम्हाला सेंद्रिय कर्बासाठी वापरता आल्या पाहिजेत. त्याच्याबरोबर तुम्ही ताग आणि धेंचा याचा कमीत 1 वर्षाच्या नंतर सुद्धा किंवा आंतरपिकामध्ये सुद्धा या पीक पद्धतीचा तुम्ही वापर करायला पाहिजे. आणि जर ताग धेंच्याचा वापर केला तर तुम्हाला हिरवळीच्या खताची मुबलक उपलब्धता होते. आणि तुम्ही दिलेले जे विष्ठा आहेत, शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल, या सगळ्या विष्ठा आपण जमिनीच्या बॅक्टेरिया सजवण्यासाठी काम करतो. जमीन हा जिवंत भाग मानला तर त्या जमिनीमधून तुम्हाला ह्या बॅक्टेरिया संगोपनाचं कार्य केलं जातं. आणि या सेंद्रिय कर्बाबरोबर तुम्ही जर जसं स्लरीचं काम म्हणलात, आता या ठिकाणी तुम्ही बघाल की स्लरी तयार करत असताना गोमूत्र, तूप, गूळ, डाळीचं पीठ, ट्रायकोडर्मा, पीएसबी, ॲझोरायझोबियम या सगळ्यांचं एकत्रीकरण करून 2 टन गांडूळ खतावरती आपण पीक लागवडीनंतर 30 ते 35 दिवसानंतर दिल्यानंतर जे तुम्ही ह्या कर्ब वाढीसाठी जे केलेले प्रयत्न आहेत, हे प्रयत्न तुमचे यशस्वी होण्यासाठी ह्या बॅक्टेरिया सजेस्ट केल्यानंतर वायवेक्स तयार होणाऱ्या भुऱ्या ज्या आहेत नको असणाऱ्या, त्या संतुलित राहतात. आणि मग त्यानुसार त्या पीक पद्धतीमध्ये तुम्हाला तुमचं पीक पद्धतीचं नुकसान न होता सेंद्रिय कर्ब वाढीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात लागू राहतं. एक फोन घेऊया. जालन्याहून रामेश्वर डोंगरे काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा. मला वाटतं फोन कट झाला. हां, काय सांगताल? आपण सेंद्रिय कर्बाविषयी बोलत होतो, तेवढ्यात एक फोन आला, पण काहीतरी तांत्रिकदृष्ट्या तो कट. अशा प्रकारे तुम्ही जर आता एका शेतकऱ्यानं कारखान्याची मळी किंवा राख या विषयावरती त्यांनी प्रश्न विचारला होता. मला असं सांगायचं की ह्या सगळ्या प्रकारचा सेंद्रिय कर्बासाठी आपण उपयोग करू शकतो. पण विशेषतः जी पीक पद्धती आज आपण अवलंबतो त्या पीक पद्धतीमध्ये जर आंतरपिकं तुम्ही जर घेण्याचं ठरवलं, म्हणजे मी आल्यामध्ये साधारण 11 आंतरपिकं घेतो, त्यामध्ये प्रत्येक पिकाचा मातीचा संबंध आहे आणि त्या पीक पद्धतीतून त्या मूळ पीक पद्धतीवर कोणते दोष न होता मातीचंही नुकसान होत नाही. म्हणजे तुम्ही जर आल्यामध्ये कोथिंबीर, घेवडा, दोडका कारली, तुळस सब्जा अशा प्रकारची पीक पद्धती टप्प्याटप्प्याने जर घेत गेला तर ह्या सगळ्या पीक पद्धतीमध्ये एक असं वर्गीकरण होतं. आणि ह्या पीक पद्धतीचा समजा झेंडूचं उदाहरण घ्या तुम्ही, तर झेंडू गेल्यानंतर तुम्हाला कंदमाशीची अंडी फुलामध्ये मिळतात, खाली नेमॅटोडचं काम होतं. कोथिंबीर स्वतःच्या अंगावर प्रकाश संश्लेषण करून घेता आलं, 30 दिवसानंतर उगवतं. तर त्याचा जो उपयोग आहे, त्याच्या मुळाचा उपयोग आहे, हा बॅक्टेरिया सजवण्यासाठी होतो आणि मग तुमच्या जमिनीचा भरदार म्हणजे प्रकाश संश्लेषण पण जमिनीमध्ये हे फिक्स करण्यासाठी काम होतं. आणि सगळ्यात महत्वाचं की या सेंद्रिय कर्ब वाढीबरोबर तुम्ही जर पाणी सिंचन व्यवस्था मायक्रो स्प्रिंकलर किंवा ठिबक सिंचन जर केली तर जमिनीवरती जे तुम्ही नत्रयुक्त प्रकाश संश्लेषण फिक्सेशन आहे ते देऊ शकता, पिकाला रोजच्या रोज आंघोळ घालू शकता, प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवू शकता आणि मग जमिनीची स्थिरता आपल्याला जपता येते. 2 गोष्टी मला पण इथे शेअर करायच्या वाटतात की मी मध्ये काही कामासाठी आफ्रिकेमध्ये गेलो होतो, ईस्ट आणि वेस्ट आफ्रिकेमध्ये. मी बघितले की आपल्या देशामध्ये जेवढा हिरवळीच्या खतांचा वापर होत नाही तितका आफ्रिकन म्हणजे निग्रो शेतकरी करतात. आणि हे मी आवर्जून तिथे बघितलं की हिरवळीच्या खतांचा ते वापर करतात. म्हणजे त्यांना कळलंय की जमिनीचं आरोग्य अत्यंत महत्त्वाचं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शेकडो वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी आपल्याला सांगितलंय की जमिनीतलं पीक आल्यानंतर आपल्याला काय हवं. आपल्याला समजा गहू असेल, तांदूळ असेल, वरची जी ओंबी असते त्या ओंबीमध्ये दाणे असतात तेवढंच आपल्याला हवं असतं. खालचा जो भाग असतो तो सुद्धा आपण ओरबडून घेतो, हे मला वाटते चुकीचं आहे. संतांनी असं सांगितलं की खालचा जो भाग आहे तो जमिनीला आपण परत दिला पाहिजे. आणि तो जर परत आपण दिला तर सेंद्रिय कर्ब, ऑर्गॅनिक कार्बन ज्याला आपण म्हणतो, तो वाढवू शकतो. मला असं वाटतं या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. संतांनी सांगितलेल्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सर, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. पण एक फोन येतोय. सुनील बोरुड. सुनीलजी, आवाज येतोय? नमस्कार, विचारा. हा, नमस्कार सर, मी सुनील बोरू इस्रोवरून बोलतो सर. बुलढाणा. माझा प्रश्न असा आहे सर, धरणाचं पाणी शेतीसाठी किती पद योग्य आहे? कशाचं म्हणता? धरणाचं पाणी. बर सर, धरणाचं पाणी शेतीसाठी वापर करायचा का, कितपत योग्य आहे, असा त्यांचा प्रश्न आहे.
धरणच काय म्हणतो आपण पाण्यासाठी, सिंचनासाठी तयार झालेले आहेत. हो. आणि ज्या अर्थी ते शास्त्रज्ञांनी किंवा इरिगेशन डिपार्टमेंटने तसं केलेलं असेल तर ते पाणीचे गुणधर्म आपण तपासून घेतले पाहिजे, हे मात्र निश्चित. हा, म्हणजे थोडक्यात असं आहे की धरणाचं पाणी सिंचनासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. फक्त जर आपल्याला काही संशय असेल तर आपण पाणी परीक्षण करू शकतो आणि पाणी परीक्षण केल्यानंतर आपण त्याचा वापर करू शकतो. मंडळी, आजच्या विषयाला अनुसरून आपल्याला बरंच काही जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सर, मला एक प्रश्न आपल्याला महत्त्वाचा विचारतो की आपण म्हणतो की जमीन सजीव आहे, म्हणजे नेमकं काय आणि ते कसं ओळखायचं? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. जमीन सजीव आहे म्हणजे तिच्यामध्ये असंख्य जीवाणूंची संख्या आहे. मग हे आता नेमकं तपासायचं कसं, किंवा या दृष्टिकोनातून कोणते कोणते मानक आहेत, थोडा अभ्यास केला तर असं लक्षात येतं. पहिलं म्हणजे जमिनीमध्ये आपण सेंद्रिय कर्ब असला पाहिजे. जमिनीत सेंद्रिय कर्ब हा 2% असला पाहिजे आपण त्या ठिकाणी म्हणतो, परंतु आपल्या उष्णकटिबंधीय जे प्रदेश आहे त्याच्यामध्ये हा सेंद्रिय कर्ब टिकवणं अत्यंत जिकरीचं काम आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झालेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी आपलं सेंद्रिय कर्ब हा 1% करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आणि म्हणून पहिलं मानक आहे का सेंद्रिय कर्ब आपलं त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे. दुसरं आहे का त्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या असली पाहिजे. म्हणजे आपण जर त्या ठिकाणी भुईमूग, मूग अशी पिकं घेतली तर त्यांच्या मुळांवर मोठ्या प्रमाणावर गाठी त्या ठिकाणी आल्या पाहिजे. आणि जर मोठ्या प्रमाणावर गाठी असतील तर मग आपण समजायचं ती जमीन त्या दृष्टिकोनातून चांगली आहे. आणि तिसरं एक मानक आहे का आपल्या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या त्या ठिकाणी असली पाहिजे. गांडूळ त्या ठिकाणी 300 टन प्रति हेक्टर आपल्या जमिनीमध्ये गांडूळ असले पाहिजे असा संदर्भ आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर ज्या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने किंवा जे शेतकरी प्रयोग करतात या ठिकाणी सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, तर असं लक्षात येतं का गांडुळांचं एका चौरस मीटर मागे 100 घरं त्या ठिकाणी जर असली तर आपली जमीन त्या ठिकाणी चांगली सजीव आहे. या ठिकाणी गांडुळांची संख्या आहे आणि त्या ठिकाणी हवा खेळती आहे असं आपण काही मानक त्या ठिकाणी मानू शकतो. आणि ती जमीन चांगली सजीव आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. सर, म्हणजे थोडक्यात गांडूळ खत सुद्धा त्याचा वापर झाला पाहिजे, त्याच्या कल्चरचा वापर झाला पाहिजे, गांडूळ जमिनीमध्ये असणं आवश्यक आहे. शंकरराव, मला एक प्रश्न विचारायचा आहे की जमिनीला किती प्रकारचे नेमके अन्नद्रव्य लागतात आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म किती आहेत, मुख्य किती आहेत आणि त्याचं कसं कार्य चालतं? रासायनिक गुणधर्म जर आपण बघायला तर 18 प्रकारच्या अन्नद्रव्यांची गरज ही पीक पद्धतीला आवश्यक असते. आणि जैविक पद्धतीचं तुम्ही जर बघाल तर सजीव बॅक्टेरिया जपण्यासाठी जसं की आता शासनाला किंवा विद्यापीठातून किंवा तुमच्या कारखान्यामधून तुम्हाला PSD, ॲझोरायझोबियम, ट्रायकोडर्मा ह्या बॅक्टेरिया कल्चर मिळतात. पण विशेषतः जमिनीचा भरदारपणा जपायचा तर पीक पद्धतीचं अवलंबन आणि त्याचं माती परीक्षणाच्या शिफारशीनुसार तुम्ही पीक पद्धती कुठल्या महिन्यामध्ये सुरू करता लावणीनं, आणि लावणीनंतर कुठल्या महिन्यामध्ये तुम्हाला त्या बॅक्टेरिया वाढल्या पाहिजेत. सुरुवातीला तर आपण प्रकाशसंश्लेषणाने जमीन 1 फुटाचा लेअर हा पूर्णपणे प्रकाशसंश्लेषणाद्वारे क्लिअर करत असतो. आणि त्यानंतर आपण हे सेंद्रिय कर्ब किंवा ह्याचा वापर करत असतो, तर म्हणजे ह्याचा तुमच्या तागद्यांच्याचा. आणि ते काढल्यानंतर मग त्या जमिनीमध्ये पाणी दिल्यानंतर ओलाव्यानुसार त्या जमिनीत तुमच्या बॅक्टेरिया सजीव होण्यास तयार होतात. तुम्ही पीक पद्धतीला निवडता पाण्याच्या देण्यानुसार तुम्हाला 30 दिवस, 40 दिवस, 50 दिवस, 60 दिवस अशा प्रकारच्या त्या बॅक्टेरिया फिक्स करण्याचं काम आपण पीक पद्धतीद्वारे केलं पाहिजे. जसं मग सरांनी सांगितलं की तुम्हाला जर तुम्ही स्लरी करत असाल आणि त्याचा जर तुम्ही त्या गांडूळ खतामध्ये वापर करून त्या पीक पद्धतीला जर आपण योग्य वेळी दिला तर जसं जसं तुमच्या पीक पद्धतीतला नेटकेपणा म्हणजे तुम्हाला पीक पद्धतीला काय गरजेचं आहे मग तशा प्रकारचं संतुलन तुम्हाला सेंद्रिय कर्बातून आणि रासायनिक घटकातून करता येईल. आणि मग तुमच्या पीक पद्धतीला चांगलं उत्पादन घेण्यासाठी आणि मग जमिनीचंही संतुलन चांगलं राहण्यासाठी त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होईल. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता आपण जमिनीच्या आरोग्याविषयी चर्चा करतोय, तर मानवी आरोग्य आणि जमिनीचं आरोग्य यात परस्पर काही संबंध आहेत? निश्चितच आहेत. आपण अन्नाची साखळी त्या ठिकाणी पाहतो. अन्नाचा पहिला जो घटक आहे तो म्हणजे जमीन. जमिनीतून जे काही अन्न तयार होतं ते त्या ठिकाणी पशु पक्षी त्या ठिकाणी खातात आणि नैसर्गिकरित्या मग ते त्या जमिनीतून आलेली जी मूलद्रव्य आहेत
ती मानवी शरीरामध्ये किंवा त्या ठिकाणी आपल्या इतर पशुपक्ष्यांच्या शरीरामध्ये जातात. आता आपण पाहिलं का हा जो आपण नकाशा पाहतोय यात जवळजवळ जस्ताचं जे काही प्रमाण आहे हे कमी असलेला किती प्रदेश आहे आणि आपला संपूर्ण दक्षिण भारत याच्यामध्ये जस्ताचं प्रमाण त्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी कमी असतं. जस्ताचं जर फोन घेऊया, माफ करा. ओके. लातूरून बाळाजी काळे काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा. सर मला खोत सरांना प्रश्न विचारायचा आहे. हो हो, विचारा. हा सर, आपण जे तणनाशक जे फवारतो जमिनीला, तर ते तणनाशक फवारल्यानंतर जमिनीमधले जे गांडूळ वगैरे जे असतात तर त्यावर काही परिणाम होते का त्या तणनाशकांचा? नक्कीच तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय चांगला, कौतुकास्पद आहे. आपल्या राज्यामध्ये तणनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, मजुरांचा मोठा अभाव आहे. पण त्या तणनाशकाचा वापर करत असताना आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यानं किंवा जाणकारांच्या माहितीनं जर आपण केला तर अत्यंत चांगलं होईल, जेणेकरून तुमच्या पीक पद्धतीवरती त्याचे दुष्परिणाम तर होतातच, पण जमिनीच्या स्थिर बॅक्टेरियावरती त्याचे मोठ्या प्रमाणात बदल झालेले बघायला मिळालेले आहेत. म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्यानं जर आपण त्याचा उपयोग केला तर माझ्या माहितीनुसार अतिशय चांगली गोष्ट होईल. आणि तुम्ही जर पीक पद्धतीमध्ये तणनाशक न वापरता जर मल्चिंगचा पेपर असेल किंवा निघणारी तण आहे त्याचं मल्चिंग केलं तर त्याचा सगळ्यात उत्तम फायदा जमिनीच्या आरोग्याला नक्कीच होतो. तणनाशकाचा वापर कमी केला पाहिजे. आणि आता शंकररावांनी आपल्याला सांगितलं की मल्चिंगचा वापर केला तर आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करता येईल, कारण कमी पाण्यामध्ये आपल्याला पिकं जगवता येतील आणि तणांचा बंदोबस्त आपल्याला करता येईल. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आता आपण असं म्हणतो की मजूर शेतामध्ये मिळत नाही, मजुरी खूप महाग झाली आहे, त्यामुळे मशिनरीच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला तणांचं व्यवस्थापन करता येईल. तर छोट्या आणि मोठ्या मशीन्स या अवेलेबल आहेत, त्याचा वापर आपण जर केला तर मला असं वाटतं की आपण आपल्या शेतातील तणांचा बंदोबस्त करू शकतो. मंडळी, बरंच काही जाणून घ्यायचं आजच्या विषयाला अनुसरून, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन या विषयावर, आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत श्री प्रल्हाद सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी विभाग धुळे, आणि त्यानंतर आपल्यासोबत दुसरे महानुभाव तज्ज्ञ आहेत कृषीभूषण शेतकरी शंकरराव खोत, सातारा जिल्ह्यातून आपल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेत. सर, ब्रेक आलात, फोन आलेत, पण एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे की मगाशी आपण सांगत होतो की मानवी आरोग्य आणि जमिनीचं आरोग्याचं काय परस्पर संबंध आहे? म्हणजे यात आपण पाहतोय का जस्ताची जर कमतरता असेल तर मानवी शरीरामध्ये त्याचे दुष्परिणाम त्या ठिकाणी दिसतात, आणि म्हणून त्याचे परिणाम शरीरामध्ये त्याची वाढ खुंटणे, प्रतिकार शक्ती मानवाची त्या ठिकाणी कमी होणे. याच्या व्यतिरिक्त आपल्या लोहाची जर कमतरता त्या ठिकाणी असेल तर असेही परिणाम आहेत का आपल्या हिमोग्लोबिनचं जे रक्त जे लाल होण्याचं प्रमाण आहे हे जर तपासलं तर त्यात रक्तामध्ये आयर्नची जी कमतरता आहे याचे परिणाम त्या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून आता असंही आहे का शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लोहाच्या गोळ्या त्या ठिकाणी दिल्या जातात, परंतु अन्नाची जी नैसर्गिक वहन आहे ते वनस्पतीपासून आपण ते खाल्लं पाहिजे, याच्या माध्यमातून आले पाहिजे, औषधाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आले नको असले पाहिजे. आणि जर समजा लोहाचं प्रमाण त्या ठिकाणी जर चांगलं असेल तर आपण जे श्वास अन्ननलिकेतून घेतो तर जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल आणि तो काय म्हणतो आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसार त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून आपल्या जमिनीमध्ये जे काही मूलद्रव्य आहेत हे आपल्या शरीराशी त्या ठिकाणी निगडीतच आहेत, आणि म्हणून जमिनीतले आरोग्य आणि मानवी आरोग्य हे कनेक्टेड आहे आणि त्याचा चांगला संबंध आहे. शंकरराव, आपल्या बोलण्यामध्ये वारंवार या प्रश्नाचं उत्तर आलंय, पण परत मला एकदा विचारायची इच्छा आहे की मिश्र पीक पद्धतीमुळे जमिनीचं जे आरोग्य आहे ते चांगलं राखण्यासाठी, ते चांगलं ठेवण्यासाठी कितपत हे योग्य आहे? तुम्ही जर आज या ठिकाणी स्लाइडवर बघाल तर या ठिकाणची जी पीक पद्धती आहे ह्या पीक पद्धतीतून मी मगाशी जसं सांगितलं की प्रत्येक पीक पद्धतीमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात, आणि तुम्ही दिलेल्या खत औषधांमुळे तशा प्रकारच्या जैविक जिवंत जमिनीमध्ये किंवा 12 महिन्याच्या ऋतुचक्रामध्ये हे सगळं भुरी, कीट हे सगळं येतच असते आणि त्या उपजीविका आपापल्या त्या ठिकाणी करत असते. पण आपण अशी फसवणारी पीक पद्धती म्हणजे मिश्र पीक पद्धतीतून आपण सापळा पिकाचा हा जो डाटा आहे हा राखल्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त फवारण्या कमी करता येतात, माशासाठी फ्लायबॅक्सद्वारे ट्रॅप करता येतात, आणि जमिनीच्या एकाच पीक पद्धती म्हणजे एकाच पाणी पद्धतीमुळं आपल्याला 11 आंतरपिकं घेऊन वेगवेगळ्या पिकाचं संगोपन केल्यामुळं
ह्या पीक पद्धतीवर वेगवेगळ्या भुऱ्या किंवा कीटक हे एकमेकापासून आपण ट्रॅप केली आणि म्हणून जमिनीचं आरोग्य हे संतुलन राखण्याबरोबर पीक पद्धतीचं बी संतुलन राखण्यामध्ये आपल्याला मोठा यश आलं आणि ह्या 11 आंतरपीक पद्धतीच्या एकूण ह्या गुणवत्तेवरती उत्पादनाचा मिश्र पीक पद्धती जर आपण घेतलं तर जमिनीचं आरोग्य सुधारू शकतं. थोडक्यात आपल्याला समजलं. सुधारू शकतं. मंडळी, पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी आपण कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चेसाठी विषय निवडलाय हिवाळ्यात पिके आणि फळबागांची निगा. हिवाळ्यात पिके आणि फळबागांची निगा असा विषय आहे. याविषयी जर काही प्रश्न असतील तर जरूर तज्ज्ञांना विचारा. तज्ज्ञ असतील डॉक्टर प्रशांत बोडके, प्राध्यापक, विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी, आणि दुसरे तज्ज्ञ असतील डॉक्टर VS सुपे, उद्यान विद्यावेत्ता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर. मंडळी, आपल्या प्रश्नांची आम्ही नेहमीच वाट बघत असतो. जर प्रश्न लिहून काही सूचना करायच्या असतील तर जरूर आम्हाला लिहा. आमचा पत्ता असा आहे: निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडीच्या माध्यमातून सुद्धा किंवा ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आम्हाला पत्र लिहू शकता. ईमेल आयडी अशी आहेत: कृषीदर्शन@ddkmumbai.gmail.com आणि कृषीवार्ता@ddkmumbai.gmail.com. मंडळी, वेबसाईटच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा आपण आमच्या कार्यक्रमाची माहिती घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, हा जर कार्यक्रम मिस झाला असेल, परत बघायचा असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा हा कार्यक्रम आपण बघू शकता. मंडळी, आज दोन्ही तज्ज्ञ इथे आलेत. आपल्यासोबत होते डॉक्टर माफ करा श्री प्रल्हाद सोनवणे सर, उपविभागीय कृषी अधिकारी धुळेतून आले होते, धुळे जिल्ह्यातून. त्यानंतर कृषीभूषण शेतकरी शंकरराव खोत आपल्यासोबत होते. आणि दोन्ही महानुभव तज्ज्ञांनी आपल्याला सांगितलंय की जमिनीचं आरोग्य अत्यंत महत्त्वाचं आणि जमिनीचं आरोग्य जर आपण राखलं, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण जर आपल्या शेतजमिनीची काळजी घेतली तर आपली शेतजमीन आपली काळजी घेईल, आपल्या पिकांची काळजी घेईल. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या उपाययोजना आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिरवळीच्या खतांचा उपयोग झाला पाहिजे. जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो वाढला पाहिजे, तरच जमिनीचं आरोग्य चांगलं होऊ शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गांडुळांची संख्या किंवा गांडूळ खत शेतात वापरलं पाहिजे, तरच जमिनीचं आरोग्य चांगलं राहू शकतं. आणि जमिनीचं आरोग्य चांगलं राहिलं तर नक्कीच उत्पादन आणि उत्पादकता वाढेल आणि पिकांचं जे उत्पादन आहे त्याचा दर्जा सुद्धा सुधारेल. सर, आपण दोघेही कार्यक्रमात सहभागी झालात, मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.